So right now I am at Maha Auto Wheels परत, आणि इथे आपली बाईक आहे आणि इथे एक मेजर काम करायला आलोय मी. अँड दिस इज द बायकर ज्ञानी. पहिल्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच गोष्टी आहेत आणि हे आपलं नवीन गोष्ट आहे जे आपण आता करणार आहोत. ये ना भाई. ठीक, तिथे अनबॉक्सिंग करणार आहे. ये AR मोटो का डैश कैम है. ये स्क्रीन 5 इंच वाला है. कैसा है मैं आपको ओपन करके बताता हूँ. AR मोटो का थैंक यू कार्ड. ये स्क्रीन विथ अटैच्ड वायर. दिस इज द स्क्रीन फुली रग्ड एंड रफ एंड टफ. 5 इंच वाला स्क्रीन, 100% वाटरप्रूफ. और नीचे इसमें SD कार्ड जाता है. इवन SD कार्ड का स्लॉट भी एकदम सील्ड है, मतलब पानी जाएगा नहीं. ये कैमरा नंबर 1, TPMS कैमरा नंबर 2, एंड ये सब माउंटिंग्स और वायरिंग्स है जो अभी बाइक के ऊपर फिट होने वाला है. प्लग एंड प्ले है. कंपनी का वायरिंग कुछ भी कट नहीं होगा. तर आता असं डिसाईड केले आहे की हे जे सिस्टम आहे ना, आपलं सिस्टम बोलतो हे जे ऑक्झिलरीचं स्विच आहे हे आपण शिफ्ट करू याच्या साईडला. आणि हे जे स्क्रीन आहे स्क्रीन त्याने सगळं असेंबल करून ठेवलेलं आहे. इथे असेंबल करून ठेवलेलं आहे ते आपण इथे ठेवणार. तर हे म्हणजे कॉकपिट कसं असणार, म्हणजे हे स्क्रीन असणार इकडे आणि हे आपलं डायल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. तर त्या हिशोबाने प्रॉपरली दिसून जाईल ते. तर मोस्ट प्रॉब्ली मी इथे बघतोय या साईडला कुठे लावायला, पण मोस्टली इथे रिकमेंड करतात. पण ॲक्च्युली कसं इथे ठेवलं ना कोणी मस्ती करतं आपल्या इथे. मस्ती म्हणजे कसं आहे की क्युरियोसिटी असते लोकांना की काय आहे करून, मग ते लहान पोरं खेचाखेची करतं, त्याच्याने हे तुटू शकतं. म्हणून बोलले की असं ठिकाणी ठेवू जिथे जरा हिडन राहील आणि त्याच्यामध्ये असं काय जास्त हे नसणार, म्हणजे ह्याच्यामध्ये एकदम स्टेल्टमध्ये राहील ते. आणि बॅकमध्ये काही इश्यू नाही आहे, कारण बॅकमध्ये कसं आहे की आपलं हे जीवीचा प्लेट आहे. जीवीच्या प्लेटच्या खाली आपण कुठे पण जरी ड्रिल करून लावलं ना तरी काय प्रॉब्लेम नाही होणार, सगळं व्यवस्थित होऊन जाईल मस्तपैकी. तर आता नुसतं हे की कवरेज कसं दिसेल. हे कितना डिग्री आहे, 170 डिग्री आहे ना कॅमेरा. हां, तो मग 170 डिग्रीमध्ये नुसतं हे काहीतरी मध्ये आलं नाही पाहिजे डिस्ट्रॅक्शन. मग बघूया आता. पण दिस इज द सेफ वन. आणि तिथे जरासं त्या साईडला थोडंसं जुगाड करायला. तर ऑलमोस्ट झालेलं आहे आता. हे अँड्रॉइड हे झालंय म्हणजे कारप्ले. ये इसका अरे हाँ TPMS का जरा बता मेरे को. TPMS लगा दिया है. खाली अगर तेरे को हवा भरना होगा ना तो वो देना स्पैनर लूज कर देना. लूज होएगा तेरा, इसको ये गोल घूम के निकाल देना. और जब हवा भर देगा तो वापस से इसको इससे टाइट कर देना. ओके, मतलब इसके अगेंस्ट टाइट करना है. हाँ, ये टाइट कर देना इसमें, ये तो ये निकल जाएगा. ओके ओके ओके. इसको भी वो इसके साथ ही रखना पड़ेगा. तर आता ह्याला इथे एक कॅमेरा इथे लावलाय. आता ग्राइंडरने थोडंसं कापलं जाईल. आणि इधर नट नहीं लगाने वाले इसके ऊपर नहीं है. ओके, और एक इथे लावलेलं आहे इथे मागे कॅमेरा. आणि आता इथून कॅमेरा जर बघायला गेलं ना कसं बघायचं आहे तर इथे असं होम रेकॉर्डिंग हे, आणि हे फ्रंट हे बॅक कॅमेरा आहे. आणि इथे दाबलं तर दुसरा कॅमेरा फ्रंट आणि हे दोन्ही हे फ्रंट वाला त्याच्याने. आता हे रेकॉर्डिंग चालू आहे आणि हे रेकॉर्डिंग कीप 5-5 मिनिटाचं क्लिप ते घेत जाणार. आणि रिझोल्युशन जर कमी करायचं असलं तर आता हे 104 आपण फ्लोर याच्यामध्ये ठेवूया, म्हणजे नॉर्मल असणार आहे.
आणि वायरिंग व्यवस्थित टगिंग केलंय, इथून सगळं व्यवस्थित टगिंग केलंय खाली, तर काहीच बाहेर असं आहे असं नसणारच. तर बाकीचं आता हे पॅनल लावतोय आपण. सीट वीट करायची काही गरज नाही आहे. सो दिस इज आय गेस ओके. इथे पाहिजे तर मी थोडंसं फेविकॉल लावेन, एकदम फेविकॉल याच्यावरती लावेन थोडंसं एक्स्ट्रा, म्हणजे जर टेन्शन कमी असेल तसं. म्हणजे लॉक नट सध्या तर नाही आहे कोणाला, पण प्रॉब्लेम होणार नाही, कारण इथे 3Mचं ते चिटकवलं पण आहे टेप. यहाँ से ग्राइंडर मारेंगे ना थोड़ा, ग्राइंडर में देख रहा था, मिल नहीं रहा. ठीक. बघायचं असलं तर हे माझा बॅक कॅमेरा आहे. आणि ॲक्च्युली कसं आहे, इन्फ्रारेड कॅमेरा किंवा लाईट विजन कॅमेरा नाही आहे, पण जर लिटर बसल्यानंतर खूप छान दिसतं. आणि इथून गेलं हे फ्रंट आपलं साईज, आणि हे आपण स्विच करू शकतो, म्हणजे इथून फ्रंट आणि हे बॅक होईल, विच इज व्हेरी नाईस. आणि हे म्हणजे एक ह्याला लॉक करू शकतो. आणि हे तर रेकॉर्डिंग चालूच आहे, मी ऑटो रेकॉर्डिंग ठेवलं आहे. आणि इथे हे याचं फोटो पण ठेवू शकतो, मी इमेज पण घेऊ शकता. आणि मग हे इथून तुम्ही ते सेव्ह करून आहे ना, सगळे फाईल्स तुम्ही एकदा बघू पण शकता. ह्याच्यामध्ये डिस्प्ले पण करू शकतो आपण, जर मोबाईलमध्ये पण, मोबाईलच्या ॲपमध्ये पण होतो. आणि मग परत याच्यामध्ये गेलं तर ह्याच्यामध्ये सगळं रिप्ले असणार, सेटिंग असणार, ब्लूटूथ आहे, पॅनलचं काय युजफुल नाही आहे. कारप्ले मी आय गेस ह्याच्यासाठी असतं वाटते, ॲपलसाठी असतं. अँड्रॉइडचं आपलं हेच आहे. हे थोड्या वेळ राखीत आणि मग परत ते ओपन करून टाकतं ते. आणि TPMS जर बघायला गेलं ना, वेट, सॉरी, TPMS पॅनलमध्ये, हां TPMSमध्ये, तर माझं बॅक साईडमध्ये 35 आहे आणि 40 नाही, ह्याच्यामध्ये 31 आहे. हे टेम्परेचर दाखवतं आणि हे PSI दाखवतं, पण ॲक्च्युली हे कोण ठेवलं आहे, मागचे माझं 34 आहे आणि पुढे 41 आहे. मे बी हे एकदा मला चेक करायला लागेल. येस, दिस इज डन. आता घरी जाऊन भेटूया. तर आता मी ऑलमोस्ट 5 ते 6 किलोमीटरचे राईड करून आलो मी, युझिंग द डॅश कॅम. सो इट इज नाईस. म्हणजे जसं मला वाटलेलं तसं आहे ते. मेनी थिंग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, नवीन नवीन गोष्टी आहेत, ते मला अजून एक्सप्लोअर करायचं आहे. पण सध्या काय की ते कसं आपण राईड करत राहू तेव्हा ते आपल्याला समजत राहणार. बाकी कनेक्शन, सिमलेस कनेक्शन आहे, असं काही इश्यू नाही आहे. सो काही गोष्टी मला नवीन समजल्या की ॲक्च्युअलमध्ये ते एक डॅश कॅम युनिट आहे. डॅश कॅम युनिट विच कॅन बी, म्हणजे प्रायमरीचं टास्क तेच आहे की डॅश कॅमिंग हे म्हणजे रेकॉर्ड करायचं विथ द 2 कॅमेराज. बाकी त्याच्यावरती ॲपल कारप्ले किंवा अँड्रॉइड ऑटो ते सगळं काम करणं, म्हणजे ते स्क्रीन मिररिंग, ते सगळं दॅट इज अ सेकंडरी पार्ट. म्हणजे त्यासाठी ते डिझाईन केलेलं नाही आहे, बट हे त्याने असं देऊन टाकलं त्याच्यामध्ये. बट माझं मेन इंटेन्शन होतं ते मॅप्ससाठी घेण्यासाठी. बट आता घेऊन टाकलं मी. आता त्याच्यामध्ये TPMS पण भेटलं आणि ते डॅश कॅम युनिट पण आलं, तर विच इज गुड इन अ वे. सो पण म्हणजे ते कसं, म्हणजे काही सेफ्टी राहील, म्हणजे इवन सम कॅज्युअलिटी आपल्याकडे काहीतरी रेकॉर्डिंग असेल तर मग इन्शुरन्स क्लेम करायला बरं पडतं ते. आणि इवन समजा आपलं काय नसलं, चुकी नसली, तर आपण आपलं म्हणजे एक सेफ्टी ठेवू शकतो. सो ते मला आता पडलं 13,000 रुपीजला आणि इन्स्टॉलेशन चार्ज ते वेगळं असणार. सो जर तुम्हाला ते बसवायचं असेल, तर जर तुम्ही पनवेलमध्ये आहात, आसपास पनवेल किंवा रायगड वगैरे या साईडला राहत किंवा अलिबागच्या साईडला असाल, तर मग तुम्ही महा ऑटो येऊ शकता. आणि अभिजितचं और द बायकर ज्ञानी, त्याचं जे स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, बरंच मोठं यूट्यूब चॅनल आहे त्याचं, म्हणजे 10-12 सबस्क्रायबर आहेत आणि त्याने बरंच राईड पण केलं बेनेलीमध्ये. सो त्याच्याकडे तुम्ही जाऊन ते बसून घेऊ शकता, पण तुम्हाला त्यांना फोन करून मग पहिले सांगायला लागेल. तर एकदा म्हणजे कसं आहे की ते ऑर्डर करून त्याला हे करावं लागतं, म्हणजे मागवावं लागतं त्याला, तर ते तुम्ही करू शकता. सो आणि त्याचं नाव, ॲड्रेस आणि त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनवर देतोय. So you can contact him, give him my reference, this video reference, and तुम्हाला पण लावू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही.
सो दॅट्स फॉर टुडे. आय होप की तुम्हाला हे प्रोसेस आवडलं असेल. मी पुन्हा एकदम डीपली सांगितलं नाही कसं इन्स्टॉल केलं, काय केलंय करून, बिकॉज मला नाही म्हणजे हे नाही वाटत होतं की ते लोक काम करतात आपण त्याचा मोबाईल घेऊन रेकॉर्ड करत बसायचं, ते मला जरा विचित्र वाटतं थोडं. सो हां, रिव्ह्यू तर ते आपण राईडमध्ये देऊच. आणि आता राईड मला नाही वाटत की अजून हे महिना तर म्हणजे हे मे महिना तर करीन मी, मे बी नेक्स्ट मंथसाठी काहीतरी प्लॅन करतो आहे मी, बट अजून काय सगळं कॉन्क्रीट नाही आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला आत्तापर्यंत हे व्हिडिओ आवडले असेल तर आत्तापर्यंत बघता असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, नाहीतर तुमचं काही बघून घ्या. बाय.